नमस्कार. मराठवाडा नेता मीडिया मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मला काय वाटतंय, कसं कसं घडतंय, काय काय घडतंय, काय बिघडतंय, हे अत्यंत गांभीर्यानं काही विषय बोलले पाहिजेत. मी मनोज जरांगे पाटील हा महाराष्ट्रातला एकमेव पहिला नेता आहे की ज्या नेत्याने निस्वार्थ भावनेनं प्रामाणिकपणे आंदोलन केलं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, मध्यंतरी 26 जानेवारीला गुलाल लावला, अध्यादेश निघाला. नेमकं कोण चुकतंय, कुठं चुकतंय, काय चुकतंय, जरांगे पाटलाची फसवणूक केली जाते का, वेगवेगळे राजकीय विश्लेषक, राजकीय नेते काय म्हणतात. प्रकाश आंबेडकर म्हणतात सभागृहात बोलत नाहीत काँग्रेसचे लोक, आणि बाहेर आल्यानंतर वेगळ्या भूमिका घेतात, वेगळे कपडे परिधान करतात, वेगळ्या टोप्या घालतात. मित्र हो, खरं म्हणजे चीड येते त्या लोकप्रतिनिधींची की जे या विषयाकडं गांभीर्यानं घेत नाहीत. मी मुख्यमंत्र्याचं मनपूर्वक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो की त्यांचा प्रामाणिक प्रयत्न हा मराठा समाजाला आरक्षण द्यायचा आहे. तसं वैयक्तिक अनेक लोकांना, अनेक व्यक्तींना एक शक्ती केंद्र म्हणून मुख्यमंत्री उभे राहतात, राहिलेले आहेत. त्याचबरोबर सदावर ते काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे, पण दुर्दैवानं जाणीवपूर्वक सर्पामुंगसाचं भांडण असल्यासारखं. खरं म्हणजे नाव ज्यांचं गुणवंत आहे, पण जिथं गुणच कुठं दिसतात का नाही, आणि काय बोलणं चालू आहे राजे, काय चिडकून आरडून ओरडून आणि मी कोर्टात जाणार, एवढं एखाद्या समाजाला अंगावर घेणं विनाकारण हे चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज ठाकरे जे बोलले की हे अधिकार आहे का, उद्धव ठाकरे बोलले हे टिकलं पाहिजे, पटोले बोलले, आणि प्रकाश शेंडगे यांचंही हा अहवालच बेकायदेशीर आहे. संभाजी राजे म्हणतात हे कोर्टात टिकलं पाहिजे. अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री म्हणतात की हे कोणीही याला अपशकुन करण्याचा प्रयत्न करू नये. आज सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद पवार हेही बोलले, लोक जवळजवळ बरीच माणसं पूर्वग्रह दूषित असतात आणि ते लक्षात ठेवून ते बोलत असतात. आम्हाला असं वाटतं एखाद्या सामूहिक प्रश्नावर कोणीही मेहरबानी करून राजकारण करू नये, कारण मनोज जरांगे हे मराठा समाजाचे पहिले एकमेव नेते आहेत की प्राण जाय पण वचन निभाय. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खरं म्हणजे या प्रश्नात जरांगे पाटलांची फसवणूक झाली का, होते का, कारण मॉब सायकॉलॉजी ही फार विचित्र असते, आणि या मॉब सायकॉलॉजीचा विचार करत असताना समाजामध्ये दरी अल्पसंख्याकाच्या नेत्यांनी आपलं दुकान चालवण्यासाठी मराठा अल्पसंख्याक, मराठा येलम, मराठा धनगर, मराठा वंजारी अशी दरी निर्माण होणार नाही आणि रजाकाराची पुनरावृत्ती होणार नाही. अशा प्रकारचं आम्हाला एक राहून 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 भीती वाटते. मित्रहो, यामध्ये आता आपले मनोजराव जरांगे आज भूमिका घेणार आहेत, पण आम्हाला त्याला हात जोडून आणि मीडियाच्या माध्यमातून पाया पडून विनंती करावीशी वाटते, कृपया अमरण उपोषणाचा मार्ग घेऊ नका, कारण शर सलामत तो पगडी 50. तुम्ही जिवंत राहिलात तर लढा द्याल, कारण विकाऊ नेते वाढत असताना की आम्ही मराठा समाजाचे आमदार, ते मग कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना भीती वाटते की आपण उघड जर समर्थन केलं तर आपल्याला ओबीसी मतदान देणार नाही, आणि जर विरोध केला
तर मराठा समाज कृपया डोंट पॉलिटिक्स हिअर, आणि या पापाची शिक्षा ह्या सर्व आमदारांना भोगावी लागणार. कारण जरांगे मी मान्य करतोय मराठा विरुद्ध मराठा निवडणुकीत काय होणार आहे, पण शकुनी पाताळ यंत्री महाभारत रामायणात जशा पद्धतीनं शकुनी मामा पाताळी नीती हे अवलंबली. आणि मी म्हणतो की सरकार एवढं झुकतंय, एवढं वागतंय, एवढं करतंय, याची मनोज जरांगे पाटलांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल सरकार झुकतंय वागतंय पण बोलून दाखवत नाही, करणीला चुकत नाही, हे होता कामा नये. निश्चित आम्ही त्या मताशी सहमत आहोत. आम्ही म्हणतो की तुम्ही गुलाल, लोक म्हणतात की तुम्ही गुलाल लावून घेतला आणि पुन्हा बदलला, म्हणजे शेवटी आमरण उपोषण करून जरांगे यांना हौतात्म्य पत्करता येण्याची वेळ कामा नये. कारण आज अशा प्रकारची प्रामाणिक निर्भीड माणसं ही जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत. म्हणून शासनाने, मुख्यमंत्र्याने या ठिकाणी जरांगे पाटलाशी बैमानी करू नये, दगाफटका करू नये. आणि निश्चित ज्यांना राज्य करायचंय, आपण नेहमी काही उदाहरणं आठवतो की शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला पाहिजे आणि उपयोगिता असणाऱ्या ग्राहकालाही योग्य दरात मिळालं पाहिजे, ही जशी भूमिका असते. आणि शेवटी राज्य हे संविधानावर चालत असतं, घटनेवर चालत असतं. किती टक्के, मग 10% मराठा समाजाला आरक्षण हे योग्य की अयोग्य, एकदा बसून निर्णय हा घ्यायला पाहिजे होता. आता वेळ निघून गेलेली आहे असं आम्ही म्हणणार नाही, पण जरांगे पाटलांना जर गावाभागातले व्हिडिओ दाखवले, काही मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीचं वागतात, प्रवासामध्ये सगळ्याच जाती धर्माचे लोक असतात, जातीय तेढ निर्माण होणार नाही. हे राष्ट्र माझं आहे, मी राष्ट्राचा आहे म्हणत असताना या राष्ट्रीय संपत्तीचं वाटोळं होणार नाही, माणसं मरणार नाहीत, याचीही खबरदारी घेणं गरजेचं आहे. आत्ताच नाही, 1-2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात आपल्याला लक्षात येईल खरंच राज्यकर्ते हे पुतना मावशीचं प्रेम दाखवत आहेत का. आणि जरांगे पाटलांनी सुद्धा अत्यंत गांभीर्यानं, आता सगळे सोयरे नियमानं देता येते का नाही. आता कुणी बी कुणाचा सगळ्या सोयरामध्ये आवाडनी एक उदाहरण दिलं होतं की मी अमक्या जातीचा, माझी बायको तमक्या जातीचे, मग माझ्या मेहुणीला मिळणार का. म्हणजे असे अनेक, संसदीय लोकशाही आणि संविधानावर चालते, त्या संविधानालाही छेद जाता कामा नये. शेवटी मदत करत असताना, किंवा मदत म्हणजे उपकार करत नाही कोणी, आणि मुळात जर बघितलं बेकारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, लोकांना सगळी व्यवस्था कॅश, कास्ट आणि क्राईमवर वाढत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये सर्वांनीच हा प्रश्न संयमानं, सामंजस्यानं, परीक्षेचा काळ आहे म्हणून आंदोलन करू नका असंही आम्ही म्हणणार नाही. कोणी लग्नाला चाललं, कोणी मातीला चाललं, गाड्या अडवू नका, फोडू नका, आता हे कोणी ऐकायच्या मानसिकतेत नसतात. म्हणून तुम्हाला कोणाला काय वाटतंय, पण एक मात्र गोष्ट खरी आहे की जेवढे काही आमदार मराठा समाजाचे आहेत, खासदार आहेत, यांनी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. आणि त्यांना ओबीसी असतील, दलित असतील, सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. शेवटी तांत्रिक दृष्ट्या, नंतर संविधानिक दृष्ट्या वेगवेगळ्या अँगलनं विचार करत असताना आणि कोर्टात टिकलं पाहिजे. जेव्हा शिंदे म्हणतात आम्ही टिकणारं दिलंय, फडणवीस म्हणजे कंप्लीट कायम, काही बी झालं, फडणवीस आणि शरद पवार हे महाराष्ट्रातल्या जनतेला बोलून दाखवता येत नाही, पण लोकांचा ह्या दोघांवरही राग आहे, पण उपयोग काहीच नाही. कारण चलती का नाम गाडी, आज त्यांचं चलतंय, 2 कदम आगे 100 कदम पीछे जायची तयारी असते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्हाला काय वाटलं, आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. पण निश्चित या भागातल्या सहकारी साखर कारखाने, या भागातले उद्योगधंदे, या भागातल्या जिल्हा बँका, या सर्व गोष्टीचा लोकप्रतिनिधींनी विचार करत असताना माईबापाच्या इमानदारानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजाला स्मरून हे आंदोलन पेटणार नाही,
चिघळणार नाही या दृष्टिकोनातून सामूहिक प्रयत्न करावेत. तुम्ही बोलायचं नाही, ह्यानं बोलायचं नाही अशी भूमिका न घेता हा प्रश्न चिघळता कामा नये. जरांगे पाटलांची फसवणूक म्हणजे समाजाची फसवणूक, मग यातले गरजवंत समाजाची फसवणूक. या आंदोलनामध्ये हौसे नवसे गवसे असतात का? असतात. पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला काय वाटतंय, खरंच जरांगे यांची फसवणूक होत आहे का? का जरांगे चुकत आहेत? जरांगेने ही भूमिका घ्यायला नको होती. शेवटी काय ठरलं काय नाही, आणि ते बिचारा काही एकट्यात बोलत नाहीत, वेगळं बोलत नाहीत. नसता दुसरा नेता असता कधीच मॅनेज झाला असता किंवा फूट पडली असती. असो, आम्हाला असं वाटतं की जरांगेचीही फसवणूक होता कामा नये, त्याचबरोबर समाजाचीही फसवणूक होता कामा नये, आणि लोकप्रतिनिधींनी स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असं आम्हाला या मराठा आरक्षणासंदर्भात वाटतंय. मित्र हो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कृपया संयमानं शिस्तीनं. तुम्ही म्हणाल तुला काय वजन लागलं संयम ठेव म्हणायला, पण आपल्याला आक्रस्ताळपणा आताताईपणा करता कामा नये. कुणीही आमरण उपोषण करू नये, आत्महत्या करू नये, जाळपोळ लुटालूट करू नये. ज्या पद्धतीनं लाखोचे शांततेच्या मार्गानं मोर्चे निघाले त्याच पद्धतीनं सर्वांना हात जोडून विनंती, कृपया आत्महत्या करू नका, कृपया राजकारण करू नका, कृपया सत्सद विवेक जागृत ठेवून मी काँग्रेसचा, मी शिवसेनेचा, मी उद्धव ठाकरे गटाचा, मी भाजपचा, मी अमक्या पक्षाचा, कृपया पक्षी जोडे जाळून टाका, फेकून टाका, आणि खऱ्या अर्थानं देश माझा मी देशाचा या भूमिकेतून हा प्रश्न सुटावा असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. मराठवाडा नेता मीडिया हाऊस सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. चुकत असतील आम्हाला सांगा. आम्हीही पूर्ण ज्ञानी नाहीत, पण या ठिकाणी झालेला हा निर्णय हा 100% समाधान देणारा किंवा 100% यशोकलश मिळवणारा नाही, हे मात्र आम्हालाही वैयक्तिक वाटतंय. धन्यवाद. जय महाराष्ट्र.